आजच्या डिजिटल युगात माहिती हीच खरी ताकद बनली आहे आणि ही ताकद शेतकऱ्यांच्या हातात सोप्या पद्धतीने पोचवणारे एक नाव श्री सुरेश कदम सर. सहाय्यक कृषी अधिकारी म्हणून काम करत असताना त्यांनी आपल्या कार्याची मर्यादा केवळ सज्जापुरती ठेवली नाही, तर ती संपूर्ण महाराष्ट्रभर पोचवण्याचा संकल्प केला. यासाठी त्यांनी स्वतःचं एक YouTube चॅनल सुरू केलं, जिथे कृषी विभागाच्या योजना, अनुदान प्रक्रिया आणि जनजागृतीचे व्हिडिओ सतत अपलोड होऊ लागले. आताचे जे हे जग आहे ते आहे पूर्ण डिजिटल क्रांतीचं. तर आपल्याला सुद्धा सोशल मीडियाच्या माध्यमातून जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवता येईल. त्यामुळे मी YouTube चॅनल चालू करण्यासाठी प्रोत्साहित झालो. यामुळे शेतकऱ्यांना आता माहिती मिळवण्यासाठी कुठेही जाण्याची गरज उरली नाही. त्यांच्या हातातील मोबाईलवरच सर्व योजना, अनुदान आणि नवीन तंत्रज्ञानाची माहिती सहज उपलब्ध झाली. महाविस्तार सारख्या नव्या ॲप्लिकेशनची माहितीही याच माध्यमातून शेतकऱ्यांपर्यंत पोहोचली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे शेतकरी त्यांच्या सोयीच्या वेळेनुसार ही माहिती कधीही पाहू शकतात. कोरोना काळामध्ये जेव्हा आपल्याला कुणालाही संपर्क साधता येत नव्हता, कुणाच्याही भेटीगाठी करता येत नव्हत्या, तर त्यावेळी शेतकऱ्यांशी संपर्क साधायचा असेल तर सोशल मीडियाच्या माध्यमातूनच आपण तो साधत होतो. त्यामुळे मी एक स्वतःचं चॅनल तयार केलं आणि एक व्हिडिओ मी शेअर केला. त्यावेळेचे माननीय तालुका कृषी अधिकारी कल्याणपाड साहेब आणि माझ्या सहकाऱ्यांनी मला प्रोत्साहन दिले. त्यामुळे मी ते व्हिडिओ बनवत गेलो आणि चॅनलवर अपलोड करत गेलो. आपण जेव्हा एखाद्या गावामध्ये जातो तर त्या गावामध्ये आपण मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचू शकतो, परंतु आपण जर या सोशल मीडियाचा जर वापर केला तर आपण बहुसंख्य लोकांपर्यंत पोहोचू शकतो. मी बळीराज्य या नावाने YouTube चॅनल चालवतो. YouTube पुरतं न थांबता सुरेश कदम सरांनी WhatsApp चॅनलचीही सुरुवात केली. यातून त्यांच्या जनजागृतीचा आवाका आणखी वाढला आणि आज ते केवळ त्यांच्या सज्जापुरते मर्यादित न राहता संपूर्ण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी एक ओळखीचं आणि विश्वासाचं नाव बनले आहेत. आपल्या जिल्ह्याचे माननीय जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कछवे साहेब आणि कळमनुरी तालुक्याचे तालुका कृषी अधिकारी KM जाधव साहेब मला यासाठी यांनी प्रोत्साहन दिले. तसेच माझे हिंगोली जिल्ह्यामधील सर्व सहकारी बंधू यांनी सुद्धा मला हे काम करताना प्रोत्साहन दिले. त्याबद्दल सर्वांचे धन्यवाद. नवीन विचार, तंत्रज्ञानाचा योग्य वापर आणि शेतकऱ्यांप्रती असलेली बांधिलकी या तिन्हींच्या जोरावर सुरेश कदम सरांनी जनजागृतीला एक नवं रूप दिलं आहे. डिजिटल माध्यमातून शेतकऱ्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवणारे श्री सुरेश कदम सर यांच्या कार्याला मनापासून सलाम आणि त्यांच्या या उपक्रमाला अधिकाधिक यश लाभो हीच शुभेच्छा.